संविधानाप्रमाणेच राज्य चाललं पाहिजे, त्याला उलथवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याकरताच विशेष जनसुरक्षा विधेयक आणलं आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते। या अंतर्गत केवळ नक्षलवादी, माओवादी चळवळीशी संबंधित संघटनांवर बंदी आणली जाईल, लोकशाही मानणाऱ्या संघटनांवर कोणतीही कारवाई होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं। हे बिल कुठल्याही लोकतांत्रिक प्रक्रियेच्या विरुद्ध नाही। कोणाचाही आंदोलनाचा अधिकार हे काढून घेत नाही। कोणत्याही लोकशाही मानणाऱ्या आणि भारताचं संविधान मानणाऱ्या संस्थेवर किंवा संघटनेवर कुठलाही घाला घालणारा हे बिल नाही, तर केवळ आणि केवळ नक्षलवादी आणि माओवादी चळवळीशी संबंधित ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन्सला बॅन करण्याकरता हे बिल तयार करण्यात आलेलं आहे। अशा प्रकारचं विधेयक यापूर्वी 4 राज्यांनी मंजूर केलं आहे। तिथं बंदी असलेल्या सुमारे 6 संघटना आणि इतरही अनेक संघटना राजरोसपणे महाराष्ट्रातून सूत्र हलवत आहेत। यामुळे राष्ट्रहिताला बाधा येत आहे। याला चाप लावण्यासाठी हे विधेयक अतिशय महत्त्वाचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। इतर राज्यांनी ज्या संस्थांना आणि संघटनांना बॅन केलाय त्या राजरोसपणे महाराष्ट्रात ऑपरेट करतायत, कारण आपल्याकडे त्यांच्यावर कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाहीये। त्यांच्यावर कारवाई करता आली पाहिजे याकरता हे विधेयक तयार करण्यात आलं। तशा आता 6 संघटना नजरेस आलेल्या आहेत की ज्या इतर राज्यांमध्ये बंदी आहे पण महाराष्ट्रातून ऑपरेट करतायत, आणि एकूण 64 संघटना अशा प्रकारच्या आहेत ज्या महाराष्ट्रात ऑपरेट करतायत। हे विधेयक लोकशाही पद्धतीनं विधिमंडळ सदस्यांच्या सर्व शंकांचं निरसन करून आणलं गेलं आहे। यासाठी 28 सदस्यांची समिती नेमली होती, त्यात विरोधी पक्षांचेही सदस्य होते। समितीच्या अहवालावर आधारित हे विधेयक सादर करण्यात आलं, असं ते म्हणाले। शहरी नक्षलवादी चळवळींना चाप लावण्यासाठी आवश्यक असं महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक काल विधानसभेत मंजूर करण्यात आलं। या विधेयकाच्या मसुद्यावर आलेल्या हरकती आणि सूचनांचा विचार करण्यासाठी स्थापन दोन्ही सभागृहांच्या संयुक्त समितीनं दिलेल्या अहवालातील सुधारित मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे। राज्यातील सर्व पाणंद रस्ते शेतमालाच्या वाहतुकीसाठी